देवयानी टीचर. आज आपण या व्हिडिओमध्ये टेट SSC बोर्डच्या मॅथ्सचा फर्स्ट चॅप्टर रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स बघणार आहोत. चला तर मग बेसिक्स पासून करूया चालू. टाइप्स ऑफ नंबर्स. किती टाइप्सचे नंबर्स असतात? तर असतात नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स. सगळ्यात पहिले आहे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स असे असतात जे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे. ते आहे 1, 2, 3, 4, 5, 6 and up to infinity. नॅचरल नंबर्सचे जागा अलॉट करण्यात आलेली आहे. जसं आपण आपल्या घरात राहतो तसे नंबर्सचे पण घर आहेत. ते घर कुठे असतात? तर ते असतात नंबर लाईनवर. नंबर लाईन कशी काढायची? सगळ्यात पहिले आपण एक आडवी रेष काढून घेऊ. त्याला 2 एरोज द्यायचे, जे एरोज इंडिकेट करतात की धिस लाईन इज नेव्हर एंडिंग. तुम्ही ही लाईन कितीही वाढवू शकता, कारण की या लाईनीवर इन्फायनाइट नंबर्स राहतात. दुसरी स्टेप आहे इक्वल डिस्टन्सवर डॉट्स काढून घ्यायचे आपल्याला. हे डॉट्स म्हणजे या नंबर्सचे घरं आहेत आणि आता या घरांना आपण नावं देणार आहोत. नॅचरल नंबर्सची लाईन, नंबर लाईन काढताना पहिला नंबर आहे 1, म्हणून पहिल्या डॉटला आपण नंबर देतोय 1, दुसऱ्या डॉटला 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and up to infinity. ही झाली नॅचरल नंबर्सची नंबर लाईन. नॅचरल नंबर्सचं कंपॅरिझन खूप इझी आहे. बघूया आपण. 1 इज लेस दॅन 2, 4 इज ग्रेटर दॅन 3. नंबर लाईन वरनं पण आपण हे पाहू शकतो की कोणता नंबर मोठा आहे, कोणता नंबर छोटा आहे. 1 पासून राईट साईडला जातो तर नंबर्स मोठे मोठे होत जातात. ही आहे कंपॅरिझन ऑफ नॅचरल नंबर्स. यानंतर आपण बघू होल नंबर्स. होल नंबर्स जसं लहानपणी आपल्याला 1, 2, 3, 4 पासून शिकवल्या गेलं आणि आपण थोडं मोठं झाल्यावर आपल्याला कळलं की 1च्या पुढे पण एक नंबर असतो, तो असतो 0. म्हणून होल नंबर्स चालू होतात 1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 and so on. हे झाले होल नंबर्स. मग आता आपण काढू होल नंबर्सची नंबर लाईन. परत तसंच एक लाईन काढायची आहे, दोन्ही साईडला एरोज काढायचे आपल्याला. आपण हे एरो कशासाठी वापरणार होतो? नंबर लाईन वाढवायसाठी. नॅचरल नंबर्सच्या वेळेला पहिल्या डॉटला आपण 1 नंबर दिला होता, पण 1च्या आधी पण आपल्याला हवाय, त्यामुळे आपण 1च्या आधी थोडीशी लाईन वाढवली आहे या एरोच्या मदतीने. हा एरो आपल्याला काय सांगतोय की धिस लाईन नेव्हर एंड्स. आपण आता काढतोय इक्वल डिस्टन्सवर डॉट्स काढून घेतले. हे आहेत त्या नंबर्सचे घर. नॅचरल नंबर्सच्या वेळेला पहिला नंबर 1 होता म्हणून पहिल्या डॉटवर 1 लिहिलं होतं, पण आता होल नंबर्सला पहिला नंबर हा 0, 1, 2, 3, 4, 5, 6 and so on. ही झाली होल नंबरची नंबर लाईन. होल नंबरची नंबर लाईन 0, 1, 2 इथेही आपल्याला असं दिसत आहे की 0 पासून राईट साईडला जातोय तर नंबर्सची व्हॅल्यू वाढत वाढत जाते आहे. म्हणजे कंपॅरिझन कसं आहे? 0 is less than 1, 1 is less than 2, 5 is greater than 0. हे झालं कंपॅरिझन ऑफ होल नंबर्स. याच्यानंतर आहे इंटिजर्स. लहानपणी 1, 2, 3, 4 शिकतो, मग थोडं मोठं झाल्यावर कळलं की 1च्या आधी नंबर आहे तो 0. अजून थोडं मोठं झाल्यावर कळलं की अरे 0च्या आधी पण नंबर्स असतात, मग ते आहे इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय असतात? इट इज अ सेट ऑफ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर्स अलॉंग विथ द 0 इज कॉल्ड एज इंटिजर्स. चला मग इंटिजर्स म्हणजे काय? की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही नंबर्स मिळून बनलेला इंटिजर आहे. -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 हे सगळे आहेत इंटिजर्स. इंटिजर्सची डेफिनेशन काय आहे? इट इज अ सेट ऑफ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर्स अलॉंग विथ द 0. हा 0 महत्वाचा आहे. याला आपण याच्या नंतर पासून नंबर लाईनला रेफरन्स म्हणून पकडणार आहे. काय करणार आहे? 0 इज अ रेफरन्स. कसं ते मी तुम्हाला सांगते. आता आपण काढू इंटिजर्स साठी नंबर लाईन. मोठी लाईन काढून घ्यायची.
दोन्ही साईडला 2 एरोज द्यायचे जे खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर आपण डॉट्स देतो आहे इक्वल डिस्टन्सवर. आता मी तुम्हाला सांगितलं की इथे 0 महत्वाचा आहे, कारण 0 हा रेफरन्स म्हणून पकडू आपण. बोलताना असं म्हणायचं असतं की 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. चला तर मग 0 आपण लिहू मध्ये. या एरोचं महत्व कळलं तुम्हाला? पहिले नॅचरल नंबर्स होते तेव्हा 1 होतं. 1च्या आधीचा नंबर लिहायचा होता, तर आपण आपल्याला या एरोनी अशी मदत केली की तू इकडे लाईन वाढवू शकते अजून. मग परत इंटिजर्सच्या वेळेला आपल्याला या लाईननी मदत केली की तुम्ही अजून वाढवू शकता इकडे लाईन. म्हणून हे एरोज द्यायला विसरायचं नाही. पहिले आपण आपल्याला जे माहिती आहे ते काढून घेऊ की 0 नंतर 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन. हे झालं 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात. हे असं म्हणायचं असतं की 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. तर ते कसं लिहायचं? राईट साईडची मिरर इमेज असते लेफ्ट साईडला. मिरर इमेज म्हणजे समजा इथे तुम्ही आरसा ठेवला, तुम्हाला असंच्या असं इकडे दिसेल. 0च्या नंतर 1 आहे, तुम्हाला 0च्या आधी -1, कारण की 0च्या लेफ्टला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. -1, -2, -3, -4, -5 आणि -6. ही झाली इंटिजर्सची नंबर लाईन. ठीक आहे. आता आपण बघतोय इंटिजर्सचं कंपॅरिझन. आपल्याला दिसताना नंबर लाईनवर इकडे पण 6 आहे आणि इकडे पण 6 आहे. त्यातनं हा 6 या नंबर लाईनवरचा सगळ्यात मोठा नंबर आहे, पण इकडचा 6 म्हणजे हा आहे -6. पण हा -6 जो आहे तो या नंबर लाईनवरचा सगळ्यात छोटा नंबर आहे. कळतंय तुम्हाला? फर्स्ट काय की राईट साईडला जे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत त्यातला हा जो 6 आहे तो दिसणाऱ्या नंबर लाईन मध्ये सगळ्यात मोठा नंबर आहे. पण इकडच्या मिरर इमेज मध्ये लेफ्ट साईडला पण 6 दिसतोय, पण तो आहे -6, जो की या नंबर लाईनवरचा सगळ्यात छोटा नंबर आहे. तर आपण इंटिजर्सचं कंपॅरिझन बघूया. -5 इज लेस दॅन -2 असते. भले आपल्याला दिसताना हा नंबर मोठा आहे 5, पण त्याला जोडलेला आहे निगेटिव्ह साईन, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू झाली आहे -2 पेक्षा पण कमी. 6 आणि -6 असेल तर 6 इज ग्रेटर दॅन -6. हे झालं इंटिजर्सचं कंपॅरिझन. आता आपण आपल्या टॉपिक कडे वळूया, म्हणजेच रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स म्हणजे काय? रॅशनल नंबर्स इज ऑलवेज इन द फॉर्मॅट ऑफ m/n. या फॉर्मॅट मध्ये जे नंबर्स असतात त्याला रॅशनल नंबर्स असं म्हटलं जातं. त्याच्यात अटी अशा आहेत की m आणि n हे इंटिजर्स असू शकतात. m आणि n हे इंटिजर्स असू शकतात, पण n हा नॉट इक्वल टू 0 हवा आहे आपल्याला, तरच त्याला आपण रॅशनल नंबर्स म्हणायचं. रॅशनल नंबर्स ची नंबर लाईन काढायला आता मी शिकवते तुम्हाला. एक मोठी लाईन काढून घ्यायची, त्याच्या साईडला 2 एरोज द्यायचे इक्वल डिस्टन्सवर. डॉट्स काढून घ्यायचे आणि काय म्हटलंय m आणि n हा इंटिजर असू शकतो, म्हणजे आपल्याला नंबर लाईन इंटिजर्सची काढायची आहे. म्हणजे 0 हा रेफरन्स आहे, म्हणजे 0 आपल्याला मध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. आपण आता इथे 0 लिहू. हे आहे रॅशनल नंबरची नंबर लाईन. 0 रॅशनल नंबरची नंबर लाईन हे करताना आपण आधीच एक एक्झाम्पल बघून घेऊ की आपल्याला कोणते नंबर्स या नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायची आहे. 7/3, 2 आणि -4/3. हे मी एक्झाम्पल्स का बरं आधी घेतले? कारण की आपल्याला n ची व्हॅल्यू इथे खूप महत्वाची आहे. n म्हणजे कुठून आला n? m/n. या फॉर्म मध्ये आपल्याला नंबर्स हवे आहेत, त्यामुळे n ची व्हॅल्यू आपल्याला इथे महत्वाची आहे. काय आहे इथे n ची व्हॅल्यू? n ची व्हॅल्यू 3 आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की लहानपणी 1 शिकलो, 1 2 3 4. थोडं मोठं झाल्यावर कळलं की 1 च्या आधी नंबर 0 आहे. थोडं अजून मोठं झाल्यावर कळलं की अरे 0 च्या आधी पण नंबर्स आहेत, ते इंटिजर्स असतात, -1 -2. पण आता आपल्याला शिकायचं यावर्षी की 2 नंबर्सच्या मध्ये पण नंबर्स आहेत, त्याला म्हणतात रॅशनल नंबर्स.
म्हणजे माझं काय म्हणणं आहे की 0 ला डॉट आहे आणि इथे 1 ला डॉट आहे, पण या दोघांच्या मध्ये पण नंबर्स आहेत, हे आपल्याला शिकायचं आहे, जे आहेत रॅशनल नंबर्स. तर मग या दोघांच्या मध्ये नंबर कोणते आहेत ते कसं हे करायचं. n इज इक्वल्स टू 3 आहे, म्हणजे आपल्याला 3 पार्ट्स मध्ये दोन नंबर्सच्या मध्ये आपल्याला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. कुठून 3 आणले, n ची व्हॅल्यू 3 आहे म्हणून 3 घेतले आपण. बघा, एक पार्ट, दोन पार्ट, तिसरा पार्ट, इथे 1, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, इथे 2. आपण का बरं इथे 2 पॉइंट सोडलेले आहेत, कारण की आपल्याला 3 पार्ट्स मध्ये नंबर लाईन डिवाइड करायची होती, दोन नंबरच्या मध्ये 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं होतं आपल्याला, म्हणून. तर तसंच इकडे करू, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, -1, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, -2. आता आपण शोधूया, आपण एक्झाम्पल म्हणून घेतलेले नंबर्स 7/3, 2 आणि -4/3. तर ह्या दोन डॉटच्या मध्ये कोणते नंबर्स असतील, तर 0 नंतर काय येतं, 1, 1/3. हा 3 कुठून आला, तर एक्झाम्पल मध्ये आपण घेतला आहे 3 हा n ची व्हॅल्यू आहे, म्हणून आपण पण इथे 3 लिहिलाय. 1 नंतर काय येतं, 2, 2/3. 2/3 नंतर काय येईल, 3/3. याला रिड्यूस फॉर्म मध्ये केलं तर आन्सर 1 आहे, म्हणून आपण इथे आधीच 1 लिहिलेला आहे. 3/3 नंतर काय आहे, 4/3. मग 5/3, नंतर 6/3. 6/3 ला रिड्यूस केल्यावर काय होतं, 2, जो आपण आधीच लिहिलेला आहे. यानंतर आपण मिरर इमेज देणार आहे लेफ्ट साइड साठी. म्हणजेच काय करायचं, -1/3, -2/3, -3/3, -4/3, -5/3 आणि -6/3. आपल्याला इथे अजून एक नंबर पाहिजे, 7/3. ओके, ही झाली आपली रॅशनल नंबर्सची नंबर लाईन, ज्याचं n ची व्हॅल्यू आहे 3. 3 हे 3 पार्ट्स मध्ये आपण डिवाइड केलेलं आहे, दोन नंबरच्या मधल्या जागेला. आपल्याला आता काय रिप्रेझेंट करून दाखवायचं आहे, 7/3. 7/3 हा पॉझिटिव्ह आहे, म्हणून आपण 0च्या राईट साइडला शोधणार आहे. 7/3 कुठे आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, हे 7. हा आला 7/3 चं घर इथे होतं. ओके, 2 च्या नंतरचा डॉट आहे 7/3, नंतर आहे 2, हा इथे 2 नंबर आहे. नंतर -4/3. -4/3 कुठे आहे, मायनस आहे, म्हणजे आपण 0च्या लेफ्ट साइडला सर्च करणार आहे. -1/3, -2/3, -3/3 आणि हे आहे -4/3. आपण या एक्झाम्पल मध्ये घेतलेला हा नंबर आपल्याला इथे सापडला आहे. तर हे झालं रॅशनल नंबरचं नंबर लाईन. याच्यानंतर कधी कधी काय होतं, आपल्याला एखादा नंबर m/n या फॉर्मॅट मध्ये नाही दिला जात, पण तो रॅशनल नंबर असतो. मग आपल्याला काय करावं लागतं, त्याला m/n या फॉर्मॅट मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. माझं म्हणणं काय आहे, 4 इंटिजर 1/3 असा नंबर दिला जातो आपल्याला कधी. मग आपल्याला काय करायचं असतं, याला m/n या फॉर्मॅट मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. ते कसं कन्व्हर्ट करायचं, 4 × 3 + 1/3. कळलं, 4 इंटिजर × 3 डिनॉमिनेटर + 1 न्यूमरेटर, आणि डिनॉमिनेटर जे आहे जसंच्या तसं लिहिलं आपण. पहिले करायचं मल्टिप्लिकेशन, 4 3 जा 12 + 1/3. मग करायचं 13/3. हे आलं m/n च्या फॉर्मॅट मध्ये, म्हणजे हा रॅशनल नंबर असू शकतो. दुसरी अट काय आहे, की m आणि n हा इंटिजर असू शकतात, तर हे बरोबर आहे. आणि n इज नॉट इक्वल्स टू 0 पाहिजे, तर हा n ची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे हा रॅशनल नंबर आहे. त्यामुळे समजा 4 इंटिजर 1/3 असा नंबर आला, तर त्याला आपण m/n मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी ही प्रोसिजर वापरतो. यानंतर आपण बघू कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स करता 5 रूल्स आहेत.
जे एक एक करून मी तुम्हाला आता सांगणार आहे. फर्स्ट रूल आहे की रॅशनल नंबरला एखाद्या नॉन झिरो नंबरनी डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू ऑफ रॅशनल नंबर चेंज होत नाही. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की m/n, ठीक आहे, इज इक्वल्स टू m into k upon n into k, where value of k is not equals to 0. where value of k is not equals to 0. हा पहिला रूल आहे. तर या रूल साठी मी तुम्हाला एक्झाम्पल घेते. 7/3 आणि 4/2 याला आपल्याला कम्पेअर करायचं आहे. तर कसं करू? दोघांचे डिनॉमिनेटर सेम असतील तर कंपॅरिझन इझी होतं. त्यामुळे आपण काय करणार आहे आता की 7 into 2 upon 3 into 2, 4 into 3 upon 2 into 3. आता हा 2 कुठून आला आणि 3 कुठून आला? तर आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचे होते, त्यामुळे आपण 3 2 जा 6, 2 3 जा 6, त्यामुळे आपण 3 ला इंटू केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. काय झालं? 14/6 आणि 4 3 जा 12/6. आता आपल्याला इझी झालं आहे कम्पेअर करायला. 14 इज ग्रेटर दॅन 12. येस, म्हणजेच काय झालं, याला रिड्यूस फॉर्म मध्ये केलं तर 7/3 इज ग्रेटर दॅन 4/2. फर्स्ट रूल इथे आपण घेतलेला आहे. आता आपण जाऊ सेकंड रूल कडे. सेकंड रूल मध्ये असतं की एक नंबर पॉझिटिव्ह आणि एक नंबर निगेटिव्ह असेल तर कसं कम्पेअर करायचं. एक रॅशनल नंबर पॉझिटिव्ह आहे आणि एक रॅशनल नंबर निगेटिव्ह आहे, तर कसं करायचं? -4/2 आणि 6/8 समजा असा नंबर असेल तर आपल्याला कसं करता येईल? -4/2 6/8. ते नेहमी लक्षात ठेवा की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह नंबर आहे, तर नेहमी निगेटिव्ह नंबर हा लहान राहणार आहे पॉझिटिव्ह नंबर पेक्षा. कोणता नंबर आहे, काय नंबर आहे हे बघायची गरज नाही. -4/2 इज लेस दॅन 6/8. हा रूल खूप इझी आहे. याच्यानंतरचा रूल आहे आपला की दोन्ही नंबर्स निगेटिव्ह असतील तर -4/2 आणि -6/2, पण ह्याच्यात n ची व्हॅल्यू सेम हवी तरच आपण हा रूल त्या कंपॅरिझन साठी लावू शकतो. इथे काय आहे? n ची व्हॅल्यू 2 आहे आणि दोघांची पण सेम आहे. मग अशा वेळेला काय करायचं आपण? -4/2 आणि -6/2 न्यूमरेटरला कम्पेअर करायचं, डिनॉमिनेटर कडे लक्ष द्यायचं नाहीये कारण ते सेम आहे. आता याच्यानंतर आपण त्यांच्या मायनसची साइन काढून घ्यायची. -4/2 आणि 6/2. तर काय झालं? -4/2 इज लेस दॅन 6/2. आता आपण यांची मायनसची साइन यांना वापस करू. म्हणजे काय करू? -4/2 आणि -6/2. आणि ही जी साइन देतो आपण त्याला स्विच करायचं. म्हणजे काय करायचं की लेस दॅन आहे, खाली देताना त्याला ग्रेटर दॅन द्यायचं. म्हणजे आपण हे कम्पेअर केलं जेव्हा दोनही नंबर्स निगेटिव्ह आहेत आणि त्यांचं न्यूमरेटर सेम आहे, तेव्हा हा रूल लागतो आपला. याच्यानंतरचा रूल आहे आपला, दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत पण त्यांची n ची व्हॅल्यू वेगळी वेगळी आहे. म्हणजे कशी? 4/6 -7/3. आता कसं करायचं? तर आपण फर्स्ट रूल मध्ये शिकलो होतो की रॅशनल नंबरला कोणत्याही नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू चेंज होत. तसंच इथे वापरू आपण. सगळ्यात पहिले आपण यांची मायनसची साइन काढून घेऊ. म्हणजे काय करू? 4/6 आणि हा नंबर कोणता आहे? 7/3. आपल्याला दोघांचे डिनॉमिनेटर आधी सेम करायची आहे. 3 च्या टेबलमध्ये 2 येतो, 3 च्या टेबलमध्ये 6 येतो, त्यामुळे आपण फक्त आता काय करू? 7 ला 2 ने इंटू करू. म्हणजे काय होतं की आपण डिनॉमिनेटर सारखं आणतो आहे. इथून आपल्याला काय कळतंय की 4 इज लेस दॅन 14/6. पण यांची मायनसची साइन करायलीच आहे. मग आता त्यांना आपण त्यांची मायनसची साइन वापस करू. -4/6 आणि -14/6. आता
आता याला काय, जशी मायनसची साईन लावली तर ह्याला स्विच करायचं आहे. हे लेस दॅन होतं, आता हे ग्रेटर दॅन झालं. म्हणजेच याचा रिड्यूस फॉर्म काय आहे, 4/6 इज ग्रेटर दॅन -7/3. हे झालं. एक दोन्ही निगेटिव्ह आहे पण n ची व्हॅल्यू वेगळी आहे, तेव्हा हा रूल लागतो. आणि आता लास्ट रूल आहे. लास्ट रूल क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघायचं, तेव्हा आपल्याला कंपॅरिझन करता येईल. समजा a/b हा एक नंबर आहे, हे मी जनरलाइज सांगते तुम्हाला. a/b हा एक नंबर आहे आणि c/d हा एक नंबर आहे. काय करायचं, a इंटू d आणि b इंटू c. समजा हा लेस दॅन असेल तर a/b इज लेस दॅन c/d. आणि समजा a इंटू d इज इक्वल्स टू b इंटू c, तर ते काय होईल, a/b इज इक्वल्स टू c/d. अजून एक आहे, a/d is greater than b/c, then a/b is greater than c/d. हे झाले आपले रूल्स. रॅशनल नंबर कम्पेअर करायचे. याच्यानंतर आहे, आपण रॅशनल नंबरला त्यांच्या डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. ते रिप्रेझेंट करण्याचे दोन टाइप्स आहेत. पहिलं आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आणि दुसरं आहे रिकरिंग डेसिमल फॉर्म. तर हे काय आहे, डेसिमल फॉर्म म्हणजेच काय हे पहिले आपण समजून घेऊ. रॅशनल नंबर्स आहेत 7/2. तर याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं. कसं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये, त्यामुळे आपण असं लिहू शकतो, 2 3 6 1 0 5 10. म्हणजे काय झालं, 7/2 ला आपण डेसिमल फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो, 3.5 असं लिहू शकतो आपण. तर हे लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. एकाला म्हणतात टर्मिनेटिंग डेसिमल, दुसऱ्यांना म्हणतात रिकरिंग डेसिमल फॉर्मॅट. आता ते म्हणजे काय बघू आपण. मी आता तुम्हाला एक्झाम्पल सांगते टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्मॅटचं. 16/8. सो डेसिमल फॉर्मॅट काय आहे, 16 ला 8 ने डिवाइड केलं, 8 2 16, याचा रिमाइंडर आला 0, म्हणजे हा टर्मिनेटिंग आहे. त्यानंतर समोर डिव्हिजन करायची गरज नाही. त्यानंतर आपण बघू रिकरिंग डेसिमल फॉर्म म्हणजे काय. सेवन बाय थ्री कसं करायचं, 7 आणि 3, 3 2 6 1 0 डॉट 9 1 3 9 0 परत 3 3 9 परत 1 0. म्हणजे हे एंडच होत नाहीये. 10 - 9 1 1 0 हे झालं रिकरिंग. त्याला काय म्हणतात, सारखा 3 3 3 3 येत आहे, म्हणून त्याला रिकरिंग डेसिमल फॉर्मॅट असं म्हणतो. मग आता काय करायचं, 7/3 ला डेसिमल फॉर्मॅट मध्ये लिहिताना काय लिहायचं, 7/3 इज इक्वल्स टू 2.3 आणि 3 वर हा द्यायचा डॉट. म्हणजे ते काय रिप्रेझेंट करतं की हे रिकरिंग आहे. 3 हा रिकरिंग नंबर आहे. सेकंड याच्यात आपण असं घेऊ की समजा 3 आणि 2 असं रिकर होत असेल तर 2 डॉट्स न देता वरती त्याला बार द्यायचा असतो. म्हणजे समजतं की 3 2 3 2 3 2 3 2 3 2 3 2 असं होत आहे म्हणून. हे झालं रिकरिंग डेसिमल फॉर्मॅट. आज करता हा व्हिडिओ इथेच थांबवू आणि रॅशनल नंबर साठी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आपण.
त्यामुळे तुम्हाला काही क्युरीज असतील तर नक्की मला कमेंट करा, मी तुमची क्युरीज सॉल्व्ह करेल. आणि आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.